मनोज जरांगे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या जालना आणि बीड लोकसभा मतदारसंघातील मतदानापूर्वी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाज बांधवांना हाक दिली आहे। लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा विराट सभा घेणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली। तसंच मंत्री आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावरही तिखट शब्दात प्रहार त्यांनी केलाय। मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला। ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष का केलं? त्यांना काय कळतं? फक्त तेरे नाम भांग पाडून फिरत असतात। स्वतःची 37 मतं जरी त्यांना पडतात का? अशा शब्दात जरांगे यांनी खिल्ली उडवली आहे। 8 जून रोजी नारायणगड इथं भव्य सभा घेतोय। 15 मे रोजी इथल्या जागेवर जाऊन पाहणी करणार आहे। त्यानंतर राज्यभरातील सर्वच मराठा बांधवांना इथल्या सभेसाठी आवाहन करण्यात येत असून 6 कोटी मराठा बांधव या ठिकाणी येणार आहे, असं जरांगे यांनी म्हटलंय। 15 तारखेच्या पाहणीनंतर सभेबाबत अंतिम निर्णय मी घेणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं। तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना चंद्रकांत पाटील आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। पंकजा मुंडे यांना पाडा असं मी कुठेच बोललो नाही, उलट त्या जातीयवादी राजकारण करत आहेत। भरसभेत त्या म्हणतात, आता ओबीसींनी एक होण्याची गरज आहे। त्यावेळी स्टेजवर बसलेल्या मराठा आमदारांनी आक्षेप घेणं गरजेचं होतं, मात्र त्यांनी आक्षेप घेतला नाही। त्यांना लाज वाटायला पाहिजे, असं म्हणत जरांगे पाटील यांनी बीडमधील राजकीय स्थितीवर देखील भाष्य केलं। जरांगे पाटील म्हणतात, देवेंद्र फडणवीस यांनी म्हणावं, एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करायला लावला, मी त्यांचं नाव लगेच घेणं बंद करतो। माझा एकच सवाल आहे, आमच्यावर गुन्हे कोणी दाखल केले? SIT आमच्यावर का नेमली याचं उत्तर द्या, असे सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केले। तसंच प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आदेश होऊन देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रमाणपत्र देऊ नका असे आदेश दिले। तुम्ही असं का करताय? भाजपच्या विरोधात आम्ही कधीच नव्हतो, अन्यथा 106 आमदार यांचं निवडून आले नसते, असं म्हणत जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सवाल उपस्थित केलाय।